राहुरीत भाजपने डाव टाकलाच, कर्डिलेंना सूचक संदेश। राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ आता स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामतीत आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या राहुरी नगर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय। तशा हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्याचं दिसून येत आहे। त्यात नुकतेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या तारखा सांगून टाकल्या आहे। तेथील महायुतीचे उमेदवार कोण असतील, अक्षय कर्डिले की इतर, हेही सांगून टाकलंय। बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार की महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या अंगावर गुलाल टाकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले यांच्या नावाचा का मांडलाय प्रस्ताव, काय आहे आगामी काळातील विखे पाटलांची प्लॅनिंग, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे कुठे होणारे पुनर्वसन, बारामतीप्रमाणे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकते का, पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट। नमस्कार, मी ऋतुजा, तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24। मंडळी, राज्यसभेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आहे। राज्यसभेनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पोटनिवडणुकीची घोषणा होऊ शकते। त्यासाठी राहुरी मतदारसंघातून उमेदवार कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। गेल्याच महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याने बारामतीमध्ये ही पोटनिवडणूक जाहीर होणार आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होणार असून उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे, कारण त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारत कामकाजही सुरू केलंय। तर राहुरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर आता लवकरच तेथेही पोटनिवडणूक लागणार आहे। त्यासाठी दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र भाजप युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे। मात्र या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असं भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। त्यामुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार कोण होणार याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे। अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे। तशा भावना कार्यकर्त्यांनी माझ्याजवळ मांडल्या असून त्या मी वरिष्ठांना कळवल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक एकाच वेळी लागणार असून दोन्ही ठिकाणी नेत्यांच्या अकाली निधनाने जागा रिक्त झाल्या आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीने सामंजस्याने तोडगा काढून या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी भावना सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे। 17 ऑक्टोबर 2025 रोजी शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं होतं। त्यानंतर 6 महिन्यात पोटनिवडणूक घेणं आवश्यक होतं। त्यामुळे लवकरच तेथील निवडणुकांच्या घोषणा होतील असं सांगत भाजप हा सर्वदूर विस्तारलेला पक्ष आहे। यात नव्याने वाढ करण्याची फारशी आवश्यकता नाही। पक्ष वाढीपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांना समाधानी ठेवणं आणि न्याय देणं यावर भर देणार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी सांगितलं। तसेच कर्डिले यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण केलं जाणार असल्याचं सांगून टाकलंय। दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशास भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध होत असल्याचं देखील दिसून येत आहे। कशामुळे मिळाला अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल, हेही जाणून घेऊया। 17 ऑक्टोबर 2025 रोजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं। आमदार कर्डिले यांच्या आजारपणात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारली होती। त्यांनी मतदारसंघही पिंजून काढला होता। तसेच 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वडिलांच्या निवडणूक यंत्रणेची सर्वात मोठी जबाबदारी अक्षय कर्डिले यांच्यावर होती। निवडणूक काळात अक्षय कर्डिले यांनी सक्षमपणे जबाबदारी सांभाळली। वडिलांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघात त्यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवला। जनता दरबाराच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावले। हिंदुत्ववादी ओळख पुसू दिली नाही। आंदोलनाच्या माध्यमातून अक्षय कर्डिले हे मतदारसंघातील नागरिकांच्या पसंतीस उतरले। नुकतीच गुहा येथील आंदोलनात अक्षय कर्डिले यांनी आक्रमक भूमिका मांडली।
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप पदाधिकाऱ्यांची बुरहानगर येथे झालेली बैठक. माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी दिलेला कौल यामुळेच अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचंही बोललं जात आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच झालेली नियोजन बैठकीत काय घडलं तेही सविस्तर पाहूया. पुढच्या आठवड्यात निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. असं असलं तरी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी बुरहाननगर येथे नियोजनाची बैठक घेतली. ही निवडणूक फक्त राजकीय नाही तर श्रद्धेची आणि वारसाची लढाई आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं कार्य, त्यांचा जनसंपर्क आणि जनतेची नाळ आजही जिवंत आहे. आपला उमेदवार 1 लाख मतांच्या फरकानं विजयी केल्यानंतर त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. त्या वारशाचा खरा वारसदार अक्षय कर्डिलेच असल्याचं भाजपचे संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे यांनी नियोजन बैठकीत सांगितलं. बैठकीमध्ये कार्यकर्त्यांकडून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवाराची जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान अक्षय कर्डिले आणि माजी मंत्री तनपुरे दोघांनीही मुंबईकडे धाव घेतली आणि भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच नुकतंच सुजय विखे यांनी म्हटलं की तनपुरे भाजपात येतील की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील आणि राहिला विषय तिकिटाचा तर जो सर्वेक्षणात पुढे असेल त्याला तिकीट दिलं जाईल. त्यामुळे पुन्हा ट्विस्ट आलाय. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे अक्षय कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार देणार का? बारामतीप्रमाणे राहुरी ही बिनविरोध होईल. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे कोणती भूमिका घेतील हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. मंडळी, या व्हिडिओवरून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.